हॅलो अँड वेलकम टू एस ट्युटोरियल। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वीची 6वी कविता पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे आभाळाची आम्ही लेकरे। या कवितेचे कवी आहेत वसंत बापट आणि ही जी त्यांची कविता आहे ती त्यांच्या शिंग फुंकिले रणी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे। शिंग फुंकिले रणी या शब्दसमूहाचा अर्थ अन्यायाविरुद्ध बंड पुकारणे असा होतो। तर हा जो त्यांचा काव्यसंग्रह आहे तो चीन व भारत यामध्ये जेव्हा 1962 मध्ये युद्ध झालेलं होतं तर त्याला उद्देशून हा त्यांचा काव्यसंग्रह आहे व त्यातील ही आभाळाची आम्ही लेकरे ती आपण आता पाहणार आहोत। तर या कवितेतून ते काय म्हणत आहेत की आम्ही जी सर्व भारतीय आहोत, आम्ही सर्व जे भारतीय आहोत ते आम्ही निसर्गाचे लेकरू आहोत, निसर्गाचे बाळ आहोत आणि आमच्या माणसामध्ये माणुसकीचे अभंग नाते आहे। आमच्या सर्व भारतीयांमध्ये माणुसकीचे एक अभंग नाते आहे। आम्ही सर्व श्रमिक आहोत, आम्ही सर्व शेतकरी वर्गाचे आहोत, आमच्यात भेदभाव नाही। शेती हा आमचा धर्म आहे, शेती हा आमचा एकच धर्म आहे व कष्ट करणे हेच आम्हाला माहीत आहे। तसेच ते म्हणत आहेत की कष्ट करून आमचे जे बाहू आहेत ते बळकट झालेले आहेत, आमच्या बाहूत शक्ती भरलेली आहे, आम्ही कोणतेही असाध्य असं कार्य करू शकतो आणि आमचा सर्व भारतीयांचा ध्यास एकच आहे की आमच्या भारत भूमीला आम्हाला संरक्षण द्यायचं आहे, तिचा आम्हाला बचाव करायचा आहे। तर या कवितेतून, या प्रस्तुत कवितेतून कवीने मानवतावादी व उदात्त विचार व संदेश आपल्याला दिलेला आहे। तर कवितेला सुरुवात करूया। आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। या ओळीतील आपण शब्दार्थ प्रथम पाहू। आभाळ याचा अर्थ ढग किंवा नभ, लेकरे म्हणजे बाळ किंवा मुलं, काळी माती याचा अर्थ धरती असा होतो। तर इथे कवी काय म्हणतात आहेत की आभाळ जे आहे त्या आभाळाची आम्ही लेकरे आहोत, म्हणजे नभ आकाशाची आम्ही लेकरे आहोत आणि जी माती आहे, काळी माती, जी जमीन आहे, जी धरणी आहे ती आमची आई आहे। म्हणून आभाळ व काळी माती हे आमचे मायबाप असल्यामुळे, आमचे सर्व भारतीयांचे मायबाप असल्यामुळे, एकच मायबाप असल्यामुळे आमचा वेगळा असा धर्म नाही आहे आणि वेगळी अशी कोणती जात नाही आहे। आम्ही सर्व एकच आहोत, आमच्यात भेदभाव नाही, आमच्यात माणुसकीचे एक अभंग नाते आहे। कारण आम्ही शेतकरी आहोत, आम्ही श्रमिक आहोत, आमचा जो धर्म आहे तो शेती करणे, कष्ट करणे हा आहे। शेती हा जो व्यवसाय आहे त्यासाठी पाऊस आणि माती या दोन घटकांची जास्त गरज असते। या दोन घटकांशिवाय कोणताही शेतकरी शेती करू शकणार नाही। म्हणून शेतकऱ्यासाठी आभाळ जो पाऊस देणारा आहे व काळी माती जी पीक देणारी आहे, ह्या दोन्ही गोष्टी त्याला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। म्हणून भारतामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे भारतीयांसाठी आभाळ आणि काळी माती, धरणी ही त्यांना मायबापाप्रमाणे आहे असा इथे याचा अर्थ होतो। म्हणून कवी म्हणत आहेत की आभाळाची आम्ही लेकरे, काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा, धर्म वेगळा नाही। पुढील काव्यपंक्ती पाहूया। श्रमगंगेच्या तीरावरती कष्टकऱ्यांची आमची वस्ती, नाव वेगळे नाही आम्हा, गाव वेगळा नाही। तर या काव्यपंक्तीतील शब्दार्थ आधी पाहूया। श्रम याचा अर्थ कष्ट होतो, तीर म्हणजे नदीचा काठ किंवा किनारा असेही म्हणता येईल, कष्टकरी म्हणजे श्रमिक, वस्ती याचा अर्थ वास्तव्य असं होतं।
प्रथम इथे श्रमाला गंगेबरोबर जोडलेलं आहे. श्रम म्हणजे कष्ट. गंगा ही पवित्र नदी आहे. तर इथे कवी म्हणतात आहेत, श्रमगंगेच्या तीरावरती आमची वस्ती, आमचं वास्तव्य असतं. आम्ही कष्टकऱ्यांचं वास्तव्य, आम्हा कष्टकऱ्यांचं वास्तव्य जिथे श्रम असतात त्या तीरावरती, त्या ठिकाणी आमचं वास्तव्य असतं. आम्ही सर्व भारतीय आहोत आणि आम्ही सर्व भारतीय शेतकऱ्यांची मुले आहोत. कष्ट करणे हे आमचे धर्म असल्यामुळे जिथे कष्ट होतात तिथे आमची वस्ती असते आणि आमचं नाव, सर्वांचं नाव हे एकच आहे. शेतकरी असं आमचं नाव आहे, कष्टकरी आमचं हे नाव आहे. त्यामुळे आमचं नाव वेगळं नाही व आम्ही सर्व एकाच श्रमगंगेच्या तीरावरती जिथे कष्ट केले जातात, जिथे श्रम केले जातात तिथे आमचं वास्तव्य असल्यामुळे आमचं गावही वेगळं नाही. जिथे श्रम आहे तिथे आम्ही राहतो, म्हणून आमचं नाव वेगळं नाही व आमचं गावही वेगळं नाही, असं इथे कवी म्हणत आहेत. पुढील कवितेतील ओळी पाहूया. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे, मार्ग वेगळा नाही आम्हा, स्वर्ग वेगळा नाही. तर या ओळीतील शब्दार्थ प्रथम पाहूया. इमान याचा अर्थ होतो निष्ठा, विश्वास किंवा श्रद्धा आणि आस्था असा होतो. ठावे म्हणजे माहीत असणे, मार्ग म्हणजे रस्ता, पथ किंवा वाट, घाम गाळणे याचा अर्थ भरपूर कष्ट करणे, स्वर्ग हे असे स्थान आहे जिथे आनंद मिळतो, आनंद जिथे मिळतो असे स्थान म्हणजे स्वर्ग. तर या ओळीतून कवी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत की आम्ही जे भारतीय आहोत आम्हाला एकच गोष्ट माहीत आहे, ते म्हणजे घाम गाळून कष्ट करणे, म्हणजे भरपूर कष्ट करणे, यावरच आमची निष्ठा आहे. कष्ट करण्यावर आमचा विश्वास आहे व त्यामुळे आमचा मार्ग सर्वांचा, भारतीयांचा वेगळा नाही आहे, एकच मार्ग आहे. हाच एक मार्ग आम्ही जाणतो आणि या मार्गावर आमचा विश्वास आहे आणि ह्या मार्गाचे आम्ही पालन करतो. सर्वजण भारतीय कष्ट करतो आणि कष्टाने प्रामाणिकपणे भाकरी कमवून ती सुखाने खातो. त्यामुळे सर्वांचा मार्ग एकच असल्यामुळे आम्हाला मिळणारा जो स्वर्ग आहे, आम्हाला मिळणारा जो आनंद आहे तोही वेगळा नाही आहे, तो सुद्धा एकच आहे. पुढील पंक्ती पाहूया. माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्य विधाते, पंथ वेगळा नाही आम्हा, संत वेगळा नाही. या ओळीतील शब्दार्थ पाहूया. माणुसकी याचा अर्थ मानवतावाद, प्रेम, करुणा किंवा सहानुभूती असा होतो. अभंग म्हणजे जे कधी भंग होत नाही, अभेद्य, अखंड म्हणजे अभंग. नातं याचा अर्थ दोघांमधील संबंध, त्याला नातं असं म्हणतात. भाग्य विधाते म्हणजे भाग्य बनवणारे किंवा भाग्य घडवणारे असा होतो. तर कवी या ओळीतून म्हणत आहेत की आम्ही जे भारतीय आहोत, आमच्या भारतीयांमध्ये एक माणुसकीचे असे अभंग नाते आहे, जे कधीही भंग पावणार नाही आहे, जे नेहमी अखंड राहणार आहे आणि आम्हीच आमच्या भाग्याचे विधाते आहोत. आम्हीच आमचे भाग्य बनवणार आहोत किंवा आम्ही आमचे भाग्य घडवणारे आहोत. आमच्या भारतीयांमध्ये सर्वांमध्ये मानवतावाद आहे, प्रेम आहे, करुणा आहे व एक दुसऱ्यांबद्दल सहानुभूती आमच्यामध्ये आहे. आणि ही जी सहानुभूती आहे, प्रेम आहे एकमेकांप्रती, ते कधीही भंग पावणारे नाही, ते नेहमी राहणारे आहे, सदैव राहणारे आहे. आणि आम्हीच आमचे भाग्य विधाते आहोत. आम्हीच आमच्या कष्टामुळे आमचे भाग्य उज्ज्वल करणारे आहोत, आमचे भाग्य घडवणारे आहोत. शेतात कष्ट करणे हेच आम्हाला माहीत असल्यामुळे, आमचा वेगळा असा धर्म नसल्यामुळे, आमचा कोणता वेगळा असा संप्रदाय नाही आहे, पंथ नाही आहे,
आमचा पूर्ण वेळ कष्ट करण्यामध्ये जातो, कष्टामध्ये जातो. त्यामुळे आमचा वेगळा असा पंथ नाही आणि वेगळा असा कोणी संतही नाही, की तिथे आम्ही आमचा वेळ देऊ शकतो. कारण का आमचा पूर्ण वेळ हा शेतामध्ये जातो, कष्ट करण्यामध्ये जातो. निसर्ग हा एक देव आम्हाला माहिती आहे. त्याचीच आम्ही पूजा करतो. तोच एक आम्हाला धर्म माहीत असल्यामुळे आमचा वेगळा असा पंथ नाही आणि आम्हाला वेगळा असा संतही माहीत नाही. कवितेतील पुढील पंक्ती पाहूया. कोटी कोटी हे बळकट पाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. आस वेगळी नाही आम्हा, ध्यास वेगळा नाही. शब्दार्थ पाहूया. कोटी कोटी याचा अर्थ संस्कृतमधील अर्थ उच्चतम असा आहे, सर्वोच्च, अत्यंत असा आहे. आणि कोटी हा संख्येमध्ये सुद्धा शब्द आलेला आहे. तर कोटी याचा अर्थ असंख्य संख्येने होतो. करोडो असा अर्थ आहे त्याचा कोटीचा. बळकट म्हणजे मजबूत, सशक्त किंवा कणखर. बाहू म्हणजे भुजा, हात, कर. आस म्हणजे इच्छा, आशा, अपेक्षा, ओढ, महत्वाकांक्षा. ध्यास या शब्दाचा अर्थ तळमळ होतो, आवड, तीव्र इच्छा म्हणजे ध्यास. जगन्नाथ रथ ओढणे याचा अर्थ सहकार्याने कार्य करणे असा इथे आहे. जगन्नाथ या शब्दाचा अर्थ जगाचा नाथ असा होतो. जगाचा नाथ कोण आहे? विष्णू. विष्णू हा पालन करता आहे. तर या जगन्नाथाचे मंदिर हे ओडिसा इथे आहे. त्याला जगन्नाथपुरी असं म्हणतात. इथे आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथीला रथयात्रा मोठा समारंभ केला जातो. या समारंभामध्ये असंख्य भक्त आपल्या हाताने या रथाला ओढून दुसऱ्या मंदिरापर्यंत नेतात. तर ही भव्य यात्रा आहे, हा भव्य सोहळा आहे. इथे ही जी रथयात्रा होते ती सर्व लोकांच्या सहकार्यामुळे होते. म्हणून या कवितेत जगन्नाथ रथ ओढून नेऊ ही जी ओळ आलेली आहे ती सहकार्यासाठी आलेली आहे, एकजुटीसाठी आलेली आहे. कवी आपल्याला या ओळीतून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा म्हणत आहेत की आम्ही भारतीय श्रमिक असल्यामुळे आमचे जे बाहू आहेत ते बळकट झालेले आहेत. आम्ही जे भारतीय आहोत ते कोटीच्या संख्येने आहोत आणि आमचे हे कोटी कोटी जे बाहू आहेत ते सशक्त झालेले आहेत, बळकट झालेले आहेत. आणि आमच्या या बळकट बाहूंनी, आमच्या या सशक्त भुजांनी, सशक्त हातांनी कोणतेही अवघड कार्य आम्ही ते सहज करू शकणारे आहोत. आम्ही भारतीय एकजुटीने आमच्या कणखर हाताने कोणतेही अवघड कार्य, कोणतेही अशक्य कार्य करू शकणार आहोत. तर त्यामुळे इथे कवी म्हणत आहेत की कोटी कोटी हे बळकट बाहू, जगन्नाथ रथ ओढून नेऊ. त्यापुढे कवी म्हणत आहेत, आमची आस वेगळी नाही आहे आणि आमचा ध्यासही वेगळा नाही आहे. आस याचा अर्थ इच्छा, अपेक्षा आणि ध्यास म्हणजे तीव्र इच्छा, आवड. तर इथे आमची कोणतीही वेगळी अशी इच्छा नाही आहे. आम्हा सर्वांचा एकच ध्यास आहे किंवा एकच आमची तळमळ आहे, एकच आमची महत्वाकांक्षा आहे किंवा एकच आमची इच्छा आहे, ती म्हणजे आमच्या भारतभूमीचे सर्व ठिकाणाहून रक्षण व्हावे आणि आमची भारतभूमी सुरक्षित असावी. हाच आमचा ध्यास आहे आणि हीच आमची एकमेव इच्छा आहे. तर इथे आपण कविता पूर्ण समजून घेतलेली आहे. आता त्याखालील स्वाध्याय जो दिलेला आहे तो आपण सोडवणार आहोत. पहिला प्रश्न जो दिलेला आहे आपल्याला तो आहे, खालील अर्थाचे कवितेतील शब्द शोधा. पहिला शब्द दिलेला आहे किनारा. तर किनारा या शब्दासाठी कवितेत शब्द जो आलेला आहे तो आहे तीर. दुसरा जो शब्द दिलेला आहे तो आहे इच्छा. तर इच्छा या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आहे आस. तिसरा जो शब्द दिलेला आहे तो आहे अखंड. यासाठी कवितेत आलेला शब्द आहे अभंग.
आणि चौथा जो शब्द दिलेला आहे आकाश, या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द आहे आभाळ. दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, कवितेतील आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. आत्मविश्वास याचा अर्थ स्वतःमधील असलेला विश्वास प्रकट करणाऱ्या काव्यपंक्ती कोणत्या आहेत? तर पहिली काव्यपंक्ती आहे आम्हीच आमचे भाग्य विधाते. यामधून स्वतःमधील असलेला आत्मविश्वास प्रकट होतो आहे. त्याचप्रमाणे जगन्नाथ रथ ओढून नेऊ या काव्यपंक्तीमधून सुद्धा आत्मविश्वास प्रकट होतो आहे. पुढील प्रश्न पाहूया, कवितेतील ऐक्याचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहा. ऐक्याचा याचा अर्थ एकतेचा संदेश देणाऱ्या काव्यपंक्ती लिहायच्या आहेत. तर कवितेतून एकता व्यक्त करणाऱ्या पंक्ती कोणत्या आहेत त्या पाहूया. पहिली पंक्ती आहे माणुसकीचे अभंग नाते. यामध्ये एकतेचा संदेश दिलेला आहे. दुसरी पंक्ती जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. म्हणजे जात आणि धर्म एकच आहे. परत इथे एकतेचा संदेश आहे. तसेच तिसरा नाव वेगळे नाही आम्हा गाव वेगळा नाही. चौथी पंक्ती आहे पंथ वेगळा नाही आम्हा संत वेगळा नाही. या 4 पंक्तीमधून एकतेचा संदेश दिलेला आहे. पुढील प्रश्न पाहणार आहोत आपण. प्रश्न चौथा, माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते. या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दात मांडा. तर या प्रश्नाचं आपण उत्तर पाहणार आहोत. श्रमिकांमध्ये माणुसकीचे अभंग नाते असल्यामुळे त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो. मानवतावाद हा एकच धर्म ते मानत असल्यामुळे ते कोणत्याही इतर धर्म किंवा संप्रदाय किंवा संत यांचा उपदेश स्वीकारत नाहीत. श्रमिक हे कष्ट करण्यावर विश्वास ठेवणारे असल्यामुळे ते स्वतः कष्ट करून स्वतःचे भाग्य घडवण्यात विश्वास ठेवतात. असा या माणुसकीचे अभंग नाते आम्हीच आमचे भाग्य विधाते या काव्यपंक्तीचा अर्थ होतो. पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे. प्रश्न 5वा, कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून लिहा. यमक जुळणारे शब्द याचा अर्थ रायमिंग वर्ड्स. तर यमक जुळणारे शब्द कवितेतील पाहूया. आई नाही हा पहिला शब्द. दुसरा तीरावरती व वस्ती. तिसरा ठावे करावे. चौथा नाते व विधाते व 5वा यमक जुळणारा शब्द आहे बाहू नेऊ. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न 6वा, खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न 6 मधील अ पाहूया. यामध्ये आपल्याला कवितेच्या ज्या ओळी दिलेल्या आहेत त्या आहेत, आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई, जात वेगळी नाही आम्हा धर्म वेगळा नाही. या कवितेच्या ओळींचे भाव पाहूया. कवी या ओळीतून सांगत आहेत, आम्ही सर्व या निसर्गाची मुले आहोत. हा निसर्ग आम्हाला देवासारखा आहे. या निसर्गाच्या छायेत आम्ही राहतो. हा निसर्ग आमची सर्व गरज भागवतो. जसा निसर्ग भेदभाव करत नाही तसे आम्हीही भेदभाव करत नाही. निसर्गातील हे आभाळ आम्हाला पित्याप्रमाणे व काळी माती ही आम्हाला मातेप्रमाणे आहे, कारण हे आभाळ आम्हाला पाणी देते व माती आम्हाला अन्न देते. निसर्ग जसा नेहमी कार्य करतो व सर्वांना समान दृष्टीने पाहतो, त्याचप्रमाणे आम्ही या निसर्गाचीच लेकरे असल्यामुळे आम्हीही नेहमी कष्ट करतो व कष्ट करण्यावर विश्वास ठेवतो व कोणताही भेदभाव करत नाही. कष्ट करणे हाच आमचा धर्म आहे असे आम्ही मानत असल्यामुळे आमचा दुसरा कोणता धर्म नाही व आम्ही सर्व एकच असल्यामुळे आमची जातही वेगळी नाही, असा या ओळींचा अर्थ होतो. प्रश्न 6 मधील आ पाहूया. यामध्ये आपल्याला कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. इमान आम्हा एकच ठावे, घाम गाळूनी काम करावे. या कवितेच्या ओळींचा भाव आपण पाहणार आहोत. कवी या ओळीतून सांगत आहेत, आम्ही सर्व या निसर्गाची लेकरे आहोत. कष्ट करणे हाच आमचा एक धर्म आम्ही मानतो. कष्ट केल्यावर आम्हाला सुख लाभणार आहे हे आम्हाला माहीत आहे. त्यामुळे दिवस रात्र आम्ही शेतात घाम गाळून काम करतो.
काही दिवसाच्या सतत परिश्रमामुळे आमच्या कष्टाचे फळ आम्हाला मिळते व त्यावेळी आम्ही आनंदी होतो. आमचा कष्टावर विश्वास आहे. सुखाचा एकच मार्ग आहे तो म्हणजे कष्ट करणे हा एकच मार्ग आम्ही जाणतो. प्रामाणिकपणाने कष्ट करून सुख मिळवणे हा एकच मार्ग श्रमिकांचा असल्यामुळे दुसरा वेगळा त्यांना मार्ग माहीत नाही व कष्ट करून सुखाची भाकरी मिळवणे यात आम्ही स्वर्ग मानत असल्यामुळे आमचा स्वर्गही एकच आहे असा या ओळींचा अर्थ होतो. तर या व्हिडिओमधून आपण कवितेचं एक्सप्लेनेशन आणि स्वाध्याय पूर्ण केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू.